वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। पोलीस स्टेशनला त्यांनी बसवून दिलं। त्याच्यानंतर ह्यांच्यातल्या मला त्यांनी बसूनच नाही दिलं, लायकी नाही बसायची असं म्हणायचं। सगळं सांगून सगळं जातीवरून ते मला बोलले। त्यानंतर मी सांगितलं वडिलांवरून तुला कोणी बोलणार नाही, आई तुझी अशीच कामं करते त्यामुळे तुला कोणी बोलणार नाही, तू बॅचलर राहते त्यामुळे तुला कोणी बोलणार नाही, तू अशीच कोकणात फिरत असणार आहे, तू कोणी पण येत असणार आहे, कोणासोबत झोपत असणार आहे, तुझं हे असंच आहे असं बोलले ते। आणि तुला जर हा ॲटिट्यूड असाच असेल, तुझा ॲटिट्यूड असाच असेल, तुला असंच जर तुला बोलायचं असेल, असंच तुला प्रश्न विचारायचा असेल तर तू अशीच मरशील, तुला असाच मर्डर होईल आणि तुला कोणीच विचारणार नाही, तू चांगलं जीवन जगूच शकणार नाही जर तू असे प्रश्न विचारणार। मर्डर होणार हे शिंदे संजीवनी शिंदे या मर्डरचं बोलल्या। याच्यामध्ये सगळं शब्द घ्यायला या जर विषयावर बोलणार लोक आता ॲग्रेसिव्ह ठामपणे तर युपी बिहारचा एक कारभार झालेला आहे सगळा महाराष्ट्रामध्ये। बाई होती ती प्रेमा पाटीलची मैत्रीण होती, तिचा इथे काहीच संबंध नसताना ती 2 तास बसलेली। तिने मला प्रश्न विचारले की फक्त तिची मैत्रीण होती, मग तू कुठून आलीस, मग तुझी सॅलरी किती, मग घरी किती पैसे, मग इथं काय करते, कुठले पोरं येतात। तुमचं सो कॉल्ड इलिगल एन्क्वायरी जेव्हा चालू होती त्यावेळेस नॉन पोलीस अधिकारी प्रेमा पाटील मॅडमची मैत्रीण ती तुम्हाला प्रश्न विचारला आणि तिने सर जोपर्यंत यांच्या मालकांना सांगितलं आणि अनेक वेळेस सामान्य लोकांच्या केसेस त्यांनी लढलेल्या आहेत। या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि 2 पीडित मुली ज्या आहेत काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल 2 दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना, त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरोगेशन हे 2 दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे। हे प्रकरण सुरू झालं असं की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठं तरी तिच्यावर अन्याय होऊ नये, नाहीतर असंही कळतंय की कुठे तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती। आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताईच्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती। आणि त्याच्याचबरोबर 2-3 मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर MPSC असू द्या, अभ्यासाला मुलं मुली इथं येतात, नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन त्या सर्व मुली आणि मुलं वेगळी वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात। अशा 3 मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जो अन्याय तिथं झाला असं कुठं ती कळतंय, अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं, बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठेतरी तिला विसावा मिळावा, राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या 3 मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं। आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघूनही गेली, पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले, एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं, तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट। आणि मग परत घरी आल्यानंतर तिथे या ज्या 2 दुसऱ्या मुली होत्या त्यांना सुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली। जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या,
महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली, तिथं बोललं गेलं. आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत, ज्या PSI असतील कोथरूडला, प्रेमा पाटील, ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनी सुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती, ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतंय. पण वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतंय की तिचे जे सासरे होते, जे माजी पोलीस अधिकारी, ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीम बरोबर. आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात, जे इनरवेअर असतात, त्याला सुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल, मोबाईल बघणं असेल, अश्लील कमेंट करणं असेल. आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं. एकतर हा युग हा कुठेतरी फार मॉडर्न युग आहे. इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात, तिथं कष्ट करतात, घर चालवतात, अशा जाऊन बोलतात. हे सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात. म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात? आज कुठल्या युगात आहोत आपण? व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.